आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। प्ले ग्रुप्सनी शासनाच्या नियमानुसार काम करा, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने काम करू, असा इशारा मनसे विद्यार्थी सेनेने प्ले ग्रुप्सला दिला आहे। याबाबत आज विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी प्ले ग्रुप चालकांची भेट घेत त्यांना निवेदन दिले। उल्हासनगरात प्ले ग्रुपमध्ये 2.5 वर्षाच्या चिमुकल्याला शिक्षिकेनं मारहाण केल्याची घटना घडली होती। त्यानंतर मनसेनं या प्ले ग्रुपची तोडफोड केली होती। याच अनुषंगाने आज अंबरनाथ शहरातील प्ले ग्रुपमध्ये जाऊन मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी विद्यार्थी सुरक्षेची पाहणी केली। प्ले ग्रुपमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची मानसिक तपासणी करावी, प्ले ग्रुपच्या सीसीटीव्हीचा पालकांना ॲक्सेस द्यावा आणि 8 दिवसात शासनाच्या नियमांची पूर्तता करा, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने काम करू, असा इशारा यावेळी धनंजय गुरव यांनी दिलाय। काल परवा जे उल्हासनगर जे प्रकरण घडलं, एक 2-2.5 वर्षाच्या मुलाला ज्या शिक्षकांनी मारहाण केली, त्या संदर्भात आम्ही काल डीसीपी ऑफिसला पत्र दिलेलं आहे। त्या संघर्षाने अंबरनाथ असेल किंवा उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, पूर्ण कल्याण लोकसभेमध्ये प्ले ग्रुपला आम्ही सगळ्यांना असे पत्र देऊन प्ले ग्रुपची पाहणी करत आहोत। इथं सीसीटीव्ही तुमचे पाहिजे, त्याच्यानंतर तुमचे जे शिक्षक आहेत त्यांची मानसिकदृष्ट्या तपासणी केली आहे का, ते विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सक्षम आहेत का, त्याच्यानंतर इथले जो सीसीटीव्ही जो ॲक्सेस असेल तर प्रत्येक पालकांना त्यांनी दिला पाहिजे आहे। आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्यांनी सांगितलं तुम्ही जर शासनाच्या रूल प्रमाणे जर फॉलो नाही करणार तर 8 दिवसांना आम्ही आमच्या पद्धतीने काम करणार। आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या एबीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एबीडी न्यूज मराठीला संपर्क साधा। संपादक रेश्माताई दुधाने 9765529008 आणि 9370508280।